मागच्या व्हिडिओवरून तुम्ही मला एवढं ट्रोल केलं पण त्याचा मला काहीच फरक पडला नाही. आठवडाभराचा गॅप घेऊन फायनली आजचा दिवस उगवलाय ज्या दिवशी मी व्लॉग शूट करायला. आठवडाभरामध्ये मला एवढे जास्त मेसेज आलेत ना की तुझी तब्येत तर नीट आहे ना, का व्लॉग अपलोड करत नाहीयेस, का ऍक्टिव्ह नाहीयेस, हे ते बरंच काही. तुमच्या सगळ्यांचं एवढं प्रेम बघून आज विचार केला की चला आज व्लॉग अपलोडच करून टाकू. पण त्याच्या आधी तुम्हाला हे सांगतो की मी कुठं गायब होतो. ऍक्च्युली तुम्हाला माहितीये की लास्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता की कोको आजारी आहे, तर कोकोच्या दवाखान्यातच माझे 3 ते 4 दिवस गेले आणि त्याच्यानंतर मी पण आजारी पडलो. त्यात मी 3-4 दिवस ना पुण्याला पण गेलो होतो आणि माझी खरं सांगतो अजिबातच इच्छा होत नव्हती व्लॉग शूट वगैरे करायची आणि एडिट करायची पण. आणि आज ना मी फायनली घरी चाललोय. खरं तर अर्धा ट्रीटमेंट माझं नागजमध्ये झालंय आणि अर्धे ट्रीटमेंट माझं पुण्यात झालं. माझ्या रूम मध्ये नाही मला पूर्ण झाडं लावायचे, त्यामुळे येता येताना 4-5 झाडं पण घेऊन आलो. बाय द वे तुम्ही मला कमेंटमध्ये प्लीज सांगा की मी कुठली झाडं माझ्या बेडरूम मध्ये लावायला पाहिजे. मी 4-5 दिवस घरात नाही आणि घरात पार्सल आलं नाही असं होणारच नाही. आल्याच मम्मीने मला 2 पार्सल दिले जे मी मागवलं होतं माझ्या स्किन साठी. लय दिवस झालं मला माझी स्किन ना खूप जास्त डिहायड्रेट फील होत होती, म्हणून मी ना हे कोलेजन मास्क मागवले होते जे 2 वेगळ्या ब्रँडचे मी यावेळेस मागवलेत. यातला एक मास्क मी ऑलरेडी यूज केलाय पण मला दुसरा पण ट्राय करायचा होता जो दुसऱ्या ब्रँडचा होता. आता उद्याच ह्याचा रिझल्ट कळणार आहे की हे किती चांगलं आहे आणि किती नाही. खरं तर तुमच्या इकडे जर जास्त ऊन पडलं ना तर समजून जावा की माझ्या मास्क मुळेच माझ्या तोंडावर चकाकी आल्या.